या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल हैदराबादी लज्जत। आमचा पत्ता कल्याणी टॉवर समोर, सोलापूर। मोहोळ पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या बलात्काराच्या गुन्ह्यात सोलापूर येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश DN सुरवसे यांनी अटकेत असलेल्या आरोपी नामे विनोद बबन काळे यास जामीन मंजूर केला। याबाबत सविस्तर वृत्त असे। मोहोळ पोलिसांनी 1 नोव्हेंबर 2025 रोजी आरोपी नामे विनोद बबन काळे राहणार बुद्रुकवाडी तालुका माढा याच्या विरोधात BNS कलम 64 प्रमाणे बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता। सदर गुन्ह्याकामी पीडितेचे असे म्हणणे होते की सन 2023 पासून तिचा नवरा जेलमध्ये असताना आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी तिच्या संमतीशिवाय संबंध प्रस्थापित केले। सदर संबंधातून एक मुलगी देखील जन्माला आली। अशा प्रकारे आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी पीडितेच्या संमतीशिवाय संबंध प्रस्थापित केल्याने पीडितेने आरोपी विरुद्ध फिर्याद दाखल केली। सदर गुन्ह्याकामी आरोपीस 18 नोव्हेंबर 2025 रोजी अटक करण्यात आली। या प्रकरणात आरोपीने सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी ॲडव्होकेट इरफान पाटील यांच्या मार्फत अर्ज दाखल केला। या जामीन अर्जावर सुनावणी वेळेस आरोपीचे वकील ॲडव्होकेट इरफान पाटील यांनी संमतीने संबंध ठेवला। सदरचे संबंध हे बलात्काराच्या व्याख्येत येत नसल्याचे तसेच संबंध प्रस्थापित करण्यासाठी पीडितेची संमती होती असा युक्तिवाद केला। सोबत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर केले। सदरचे ॲडव्होकेट इरफान पाटील यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश DN सुरवसे यांनी आरोपी नामे विनोद बबन काळे यास जामीन मंजूर करण्याचा आदेश दिला। या प्रकरणात आरोपीतर्फे ॲडव्होकेट इरफान रियाज पाटील, ॲडव्होकेट दादाराव पवार, ॲडव्होकेट दत्ता वाघमोडे, ॲडव्होकेट इम्रान पाटील, ॲडव्होकेट तौसिफ सरकाजी, ॲडव्होकेट सोनल जानराव, ॲडव्होकेट शाहीन शेख, ॲडव्होकेट प्रियांका गोरंटी सोलापूर आदींनी काम पाहिले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।